नमस्कार. चला तर मग आज आपण या सोयाबीनची भाजी बनवूया. हे सोयाबीन म्हणजे जे मार्केटमध्ये भेटतात ना, आपल्याला त्याला म्हणजे गरम उकळत्या पाण्यामध्ये थोडा वेळ एक 10 मिनिट 15 मिनिट भिजत ठेवायचं आणि त्याला असं चांगलं पिळून घ्यायचं आणि त्यालाही परत स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्यायचं. हा मी मसाला बनवते सोयाबीन भाजीसाठी. कांदा, टोमॅटो, अद्रक, कोथिंबीर, हिरवी मिरची, त्यामध्ये जिरे, धने सर्व टाकून असा मस्त मसाला इकडे तयार केलेला आहे. टोमॅटोचा मसाला हा, आणि यामध्ये सर्वच टाकलेला आहे. त्यामुळे आपल्याला वरतून फक्त लाल तिखट, हळद आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आणि हा मसाला व्यवस्थित छान परतून घ्यायचा एकदम खमंग असा. आणि त्यानंतर मग आपल्या त्याच्यामध्ये सोयाबीन्स टाकायचे आहेत. आणि इकडे मी यामध्ये ना सिक्रेट मसाला म्हणजे पनीरचा मसालाही ॲड केलेला आहे. याने एकदम मसाला टाकल्यानंतर पनीरच्या भाजीसारखी टेस्ट यायला येते. या सोयाबीन वड्या त्यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत आणि मस्त त्याला मसाला एकजीव करून घ्यायचा आहे असं छान. आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून त्याला 10 ते 15 मिनिट वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला कोथिंबीरही टाकायचं आहे. माझ्याकडे नव्हती कोथिंबीर म्हणून आहे, त्यांना मी डब्यासाठी आज बनवत होते. इकडे छान मस्त भाजी बनवून घेते आणि डब्बाही त्यांचा पॅक करते. आज नाश्त्यासाठी पोहे बनवले होते, गरमागरम चपात्या आणि हे सोयाबीनची भाजी डब्याला त्यांना देते. आणि मग पोह्याचा नाश्ता आम्ही दोघांनी केला. चला तर मग आजच्या ही रेसिपी तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच नव्या रेसिपीसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.